प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज मी आलेलो इकडे गोरखगडच्या पायथ्याला, इकडे मशीच्या साईडला येते प्रवेशद्वार आहे गोरखगडच्या इकडे। तर एंट्री झाल्या इथे एक मंदिर लागतो आपल्याला, तिथलं आपण दर्शन घेऊन आपल्याला पुढे जायचंय। दर्शन घेऊन आपण निघालोय, इथून आपल्याला वरती जायचं आता। त्या गावमाता पण बांधलेल्या आहे इथं। हा इथून वरती जाण्याचा मार्ग आहे, एकदम छोटा मार्ग आहे, असं काय मोठा नाही, गाडी जाऊ शकते इथे। बघा मित्रांनो कसा रोड आहे इथं, एकदम असं पाणी यायचं रोड आहे, एकदम बेकार परिस्थिती इथं। काय करणार आता, चालू म्हणजे जायलाच लागणार आम्हाला याच्या रोडना। जंगलामध्ये आम्ही चाललोय, पण अजून काय रस्ता काय संपना। पण ह्या पोरांनी एक चुकी केले, पाणीच नाही आणला। इकडे वर म्हण पाणी भेटतं, पाणी घेऊन यायचा फक्त। आलंय मोठा मुद्दा आहे, कारण इकडे पूर्ण जंगल आहे, डायरेक्ट एकदम जंगल, घनदाट जंगल। रानात क्रांती करू शकता इथे लोक, इथे बेकार काम आहे। इथं आराम करण्यासाठी, एकदम बसायसाठी बनवलंय। आपण पण एकदम आरामात बस, पाणी नाही आल्या। पाणी पुढे हॉटेल आहे जंगलामध्ये, माकडाने हॉटेल बांधले, तिथं जायचे पाणी घ्यायला। तर आम्ही एकदम पायथ्याला पोहोचलो आता, आपल्याला वरती जायचं अजून। एकदम पायथ्याला पोहोचलो, आम्हाला इथं दादा भेटले, त्यांनी आम्हाला खायला पण दिलेले। मित्रांनो पाणी मेन आहे, पाणी आणायचं इकडे। हा हे दादानी पाणी दिलं आम्हाला। हा पाणी लय महत्वाचं मित्रांनो, इकडे पाणी नाही, पाणी आणा जमेल, दुकान नाही, पाणी नाही, काहीच नाही इथं। पाणी घेऊन आले आपल्याला इकडे, 4 बॉटल म्हणजे 4 लिटर पाणी घेऊन आलेले होते एका बॅग। अजून 5 बॅग आहेत असे, म्हणजे किती, 4 पंचे 20। बघा मित्रांनो बॉटल, हा प्रत्येकी 3 लिटर तरी पाणी घेऊन यायचं। मित्रांनो गडाच्या पायथ्याला पोहोचल्यानंतर आपल्याला शनिदेवाचे मंदिर लागते। मित्रांनो तिथं अशी गोष्ट आहे की इतर स्त्रियांना प्रवेश वर्जित आहे, कृपया जाऊ नका कोणी स्त्रियांनी। मित्रांनो आपण दर्शन घेऊन आता गडाच्या वरती चढाई करून निघतोय। ते बुरुज होतं वाटतंय, भिंत होती झाडाने अजून पकडून ठेवलेली एक। तर अजून आम्ही वरती चाललोय, अजून खूप वरती जायचं आहे आम्हाला। आता आमच्यासोबत ते दादा पण आहे, टेन्शन नाही आम्हाला, खाण्यापिण्याची सोय सगळी झालेली आहे। ते आले मित्रांनो, इकडे पाण्याचं तळ आहे, इकडे साईडला, इकडे चालू आहे आम्ही आता। एकदम वरती बघा, एकदम इथून खाली पडलो तर गेलो। आता पाण्याचं तळ आहे, पण पाणी नाही आता। चला परत चला मित्रांनो, तिथं दरवाजा आहे वरती, तिथून एंट्री आहे आपल्याला। एवढं वर चढायचं, अजून इथून पायऱ्या लागल्यात आपल्याला, पायऱ्या सुरू होतात, एकदम वरती जायचे। पायऱ्या एकदम दगडात कोरलेल्या पायऱ्या, वाचून बेकार आहे। चला बरं चला, अजून तिथपर्यंत अजून काय
बेकार आहे ते चढायला. त्याच्या एवढा हार नाही पण सीधा पायऱ्यावरती गेट आहे आपल्या तिथं वरती जायचं आहे. मित्रांनो एवढा वरती चढून आल्यानंतर गेट आहे एंट्री करण्यासाठी. हा एक टप्पा आहे, अजून वरती पण टप्पा आहे. इथपर्यंत आला गेट आहे मित्रांनो, इथून आपण एंट्री करणार आतमध्ये. चला चला मित्रांनो दुसऱ्या टप्प्यावरती चढताना इथे एका पायरीवरती शिलालेख कोरलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. खाली आपले पाणी टॉपला पोहोचलो आहे एकदम. आपण दादांचे कसं वाटलं ते विचारून घेऊ. जय शिवाजी, जय शिवराय. गोरखगड, now we are at the top of the Gorakhgad. It took 2 to 3 hours to reach from the base point, and it was very critical. Those people from माळशेज घाट हे भेटले म्हणून आम्हाला सोपंही झालं, कारण की हे खूप तरुण पिढी आहे. हे लोक यांचं वय आमच्यापेक्षा बऱ्यापैकी म्हणजे अर्धे असतील, पण ह्यांचंही आम्हाला सहाय्य आणि आमचंही यांना सहाय्य हे झालं. आणि हे बघा, हे आमचे मित्र आहेत, ते आम्हाला रस्त्यात भेटले आणि ह्यांचं खूप आम्हाला फायदा झाला, सहकार्य झाला. इट वॉज ए व्हेरी फिट आणि खूप 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 थकवावाला आहे. मित्रांनो प्लीज 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 पाणी कॅरी करा, प्रत्येकी 2 लिटर ॲटलिस्ट कॅरी करा तुम्ही लोकांनी, कारण की पाण्याची एकदा तुम्ही पहिली पायरी चढली मंदिराच्या इथून, तिथपासून पुढे तुम्हाला कुठेच पाणी मिळणार नाही. कुंड आहेत पावसाळ्यात, पण पिण्यासारखा वाटत नाहीये. लोक पितही असतील तिकडचे, पण वाटत नाही. खूप हार्ड आहे, टफ आहे. खालून अर्ध्या वाटेपर्यंत तर काय एवढं हे नाहीये, पण जेव्हा मेन आपण सुळावर चढायला सुरुवात करतो, सुळका चढायला सुरुवात जेव्हा करतो, खूप अवघड आहे. पायऱ्याही आहेत. आम्ही 6 जण होतो. मी कल्याणवरून आलो, आमच्याकडे 6 जण होते आणि हे 3 भाऊ आम्हाला इथे रस्त्यात भेटले. आमचे 3 जण एक टप्पा आला, ते 1 जण आऊट होत गेला. शेवटी आम्ही फक्त माझा लहान भाऊ आशिष साठे, आमचा लीडर कॅप्टन, दुसरा माझा मित्र प्रताप शेलार, हा पण कल्याणवरून आहे. त्या तिघांनी हिंमत देखील खूप, त्यांची मला खूप मदत झाली आणि चांगला वाटलं. आहे थोडा अवघड आहे, पण इट वॉज एन्जॉय. महाराजांपैकी गोरखनाथ म्हणून आहेत, त्यांनी वरती
ठीक आहे, जय शिवराय. मित्रांनो, हे ते 3 जण आहेत माळशेज घाट तिथून आलेले आणि हे आम्हाला त्यांनी खूप सहकार्य केलं, त्यामुळे त्यांची आपण थोडंसं संवाद साधूया. बोल बाबा, तुला कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं, पण खूप हार्ड आहे. मेन म्हणजे पाणी असलं तर ठीक नाही, तर मग अवघड आहे. हे दादा भेटले त्यांच्यामुळे आम्हाला पाणी भेटलं नाही, तर मग आम्ही इथपर्यंत पोचलो नसतो. कारण की खाली पाणी नाही, वरती आहे पण ते पिण्याजोग पाणी नाही. आणि असं तेव्हा द बेस्ट एक्सपिरियन्स. तुम्ही पण या, आम्ही भेटू तुम्हाला परत नक्की. हे बघा मित्रांनो, हा असा गोरखगड आहे. आपण ह्या टॉपला आहोत. एक ह्या साईडला टोक आहे. इथून पूर्णपणे खाली बघाल तर डायरेक्ट दरी आहे. ही दरी एक, आणि ह्या साईडला पूर्ण भीमाशंकरच्या डोंगर रांग आहेत. ह्या हे एक मंदिर आहे, झाड आहे मस्तपैकी. हे मंदिर आहे. सगळ्यांनी एकदा तरी इकडे गोरखगडावर यावं असं आम्हाला वाटतंय. निसर्गरम्य आहे. पावसाळ्यामध्ये रिस्की आहे, पावसाळ्यात टाळून पावसाळ्यानंतर लगेच आलं तर उत्तम आहे. आम्ही इथेच केलेलं आहे, पावसाळ्यानंतर आलेलो आहोत. ठीक आहे, धन्यवाद दादा. ती मॅगी एकदम पद्धतशीरपणे शिजते. आणि हा आमचा आचारी मॅगी स्पेशलिस्ट, त्याने कोर्स केला 2 वर्षाचा कुकिंगचा. आणि हे दादा पण त्यांना सोबत. हा भाऊ, आणखी फाटे लवकर. चमचा सापडला. आता एकदम पद्धतशीर मॅगी बनणार. टेस्ट घेऊन बघा, एक नंबर. 2 वर्षाचा कोर्स फुकट नाही केला, पैसे देऊन केलाय. मॅनेजमेंट. आला येतोय. तू डिश घे, भरलेली घे, डिश देते. ते प्लेट दे त्याला.